आणि आता आपण मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। आजपासून मध्य रेल्वेचं वेळापत्रक सुरळीत। रेल्वे वेळापत्रक सुधारण्याकरता क्रॉसओव्हर नियमात बदल। आज आणि उद्या मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम सरीच्या पावसाची शक्यता। पालघर, ठाण्यासह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। पावसानं पाठ फिरवल्यानं मुंबईकरांची चिंता वाढली। पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा 5% पाणीसाठा शिल्लक। कोस्टल रोडवरून पहिल्या 4 दिवसात मुंबईकर सुसाट। दक्षिण मार्गिकेवरून 12 लाख तर उत्तर मार्गिकेवरून 80,000 वाहनांचा प्रवास। वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासाच्या 2 इमारतींचं 80% काम पूर्ण। 12 इमारतींची कामं सुरू। डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार, मुंबई मंडळाचं नियोजन। पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी। एका आरोपीच्या पोटाला गंभीर दुखापत झाल्यानं ससून रुग्णालयात भरती। दुखापत झालेला आरोपी हा चोरी आणि मुक्काच्या प्रकरणात कारागृहात। पुण्यात प्रवास करण्याबदले अति धोकादायक। 28 दिवसात 75 अपघात। अपघातामध्ये 33 जणांचा मृत्यू। पोलिसांची माहिती। पुणे विभागाकडून राबवलेल्या विशेष तिकीट तपासणी मोहिमेत प्रवाशांवर कारवाई। वर्षभरामध्ये 3,70,824 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई। लोणावळ्यातील टाटा धरणामध्ये 0% पाणीसाठा तर मुळशीमधील टाटा धरणामध्ये 6.62% पाणीसाठा शिल्लक। 44 गावांमध्ये पाणी संकट।